देशातील युवकांची तुलना झुरळांशी केल्याच्या कथित वक्तव्याविरोधात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या युवकांचा हा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया संघटनेने व्यक्त केली। युवक म्हणजे देशाची ऊर्जा आणि भविष्य आहे, त्यांना झुरळ म्हणणे असंवेदनशील आहे, अशी भूमिका केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी मांडली। आंदोलनादरम्यान तरुणांनी होय आम्ही झुरळ असे उपरोधिक जॅकेट परिधान करून घोषणाबाजी केली। आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला। पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध कायम ठेवला। अखेर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलवले। जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। संबंधित न्यायाधीशांनी युवकांची जाहीर माफी मागावी, सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि युवकांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस धोरण जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी राज्य सचिव दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामड्याल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाहीवादी युवा महासंघ DYFIच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्याय मागतो, ज्यांना आम्ही देव म्हणून संबोधतो, असे सरन्यायाधीश एका सुनावणी प्रकरणी या देशातल्या तरुणांना झुरळ म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे। तर पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो। त्यांनी हे विधान म्हणत असताना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यांनी म्हटलं या देशामध्ये बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, ही सत्य परिस्थिती त्यांनी देशापुढे मांडलेली आहे। ही वस्तुस्थिती या देशाचे पंतप्रधान यांनी लक्षात घेऊन जे बेरोजगार तरुण आहेत तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या, म्हणजे ते झुरळासारखे तुमच्यावरती हल्ले करत नाहीत। म्हणून या सरन्यायाधीशांनी जो विधान केलेलं आहे ते विधान करत असताना वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण वस्तुस्थिती मांडत असताना युवकांची तुलना त्यांनी झुरळांशी केली। या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर आज आम्ही जिवंत झुरळ या अधिकाऱ्यांच्या खोलीत सोडणार होतो, परंतु त्या प्राण्यांचं, त्या मुख्या प्राण्यांचं देखील जीवाचं बळी न घेणं हे देखील त्यांचं अधिकार कुठेतरी हिरावल्यासारखं होईल। आमच्यातली माणुसकी दाखवून आम्ही ते काम न करता प्रतिमात्मक झुरळाची प्रतिमा या ठिकाणी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना झुरळ म्हटलेलं आहे, या झुरळांच्या हाताला काम द्या, बेरोजगार तरुणांना रोजगार द्या। जर तुम्ही नाही दिलात तर नक्कीच या व्यवस्थेवरती हे झुरळ हल्ले केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान यांचा या ठिकाणी जळजळीत निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। आंदोलनाचं पहिल्या टप्प्यातलं काम या ठिकाणी आम्ही पुढे आणलेलं आहे। याहून अधिक तीव्रतेनं, अधिक उग्र स्वरूपात पुढच्या आंदोलनाची दिशा राहील, अशी या ठिकाणी मी सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा देतोय। अरे युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे। DYFI करे पुकार, इन्कलाब जिंदाबाद। संबोधून त्यांचा आत्मसन्मान, त्यांच्या डिग्र्या, त्यांच्या पदव्या यांना मातीमोल करून टाकलेलं आहे। कारण या देशात लाखो युवक शिक्षण घेतात, पदवी घेतात आणि बेरोजगार म्हणून या समाजात वावरत असतात। ते वावरत असताना लोकशाही मार्गाने अनेक वेळा आंदोलन करतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात, निवेदने देतात, आपापल्या भावना व्यक्त करत असतात। सरकार मात्र त्याबाबत न्याय देत नाही, रोजगार काढत नाही। असे असताना आज ज्यांच्याकडे न्याय मागावा, ज्यांच्याकडनं अपेक्षा करावी, जिथं दाद मागावी, त्या दाद मागणाऱ्या व्यासपीठानेच, त्या संस्थेनेच या युवकांना झुरळ म्हणून संबोधावं, ही धिक्कार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून आज आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने
आणि आम्ही सगळे झुरळ असंच आम्ही स्वतःला काही वेळासाठी संबोधावं लागलं, कारण आमची प्रतिमाच त्यांनी झुरळ करून टाकली. आमच्याकडे असणाऱ्या डिग्र्या ह्या झुरळ समोर टाकल्या. त्याच्यामुळे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आम्ही निवेदन दिले आहोत की न्यायाधीशांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या देशाचे जे शब्द घेतले त्यांनी ते माघार घ्यावं, माफी मागावी या तरुणांना आणि त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी योग्य ती भूमिका, योग्य ते व्यासपीठ त्यासाठी कामी आणावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहोत.